नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा एस-एस-सी सी-जी-एल टायर 1 एक्झाम 2025 क्विक रिव्हिजन बॅच. आजचं आपलं लेक्चर 22वं आणि आजचा आपला टॉपिक आहे कोडिंग, डिकोडिंग. खूप छान टॉपिक आहे. मजेशीर टॉपिक आहे. शिकताना पण किंवा सॉल्व्ह करताना सुद्धा भारी वाटतं, मजा येते. ठीक आहे. तर आतापर्यंत कोडिंग, डिकोडिंग या टॉपिकवर 17 क्वेश्चन विचारले गेलेत मागच्या 10 वर्षामध्ये. तर या पद्धतीने आपण जे हाय वेटेजचे ते सुरुवातीला घेतलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे या पद्धतीने आपण हे 3 टॉपिक कव्हर केले. त्यानंतर मिरर इमेज, त्यानंतर फाइंडिंग मिसिंग नंबर हे आपले टॉपिक कव्हर झालेले आहेत. आज आपण कोडिंग डिकोडिंग घेतोय. नंतर सिम्बॉल्स नोटेशन आणि त्यानंतर स्टेटमेंट अँड कन्क्लुजन हे टॉपिक आपण कव्हर करणार आहे आणि नंतर मात्र बाकीचे टॉपिकला आपण काय करणार आहे सुरुवात करणार आहोत. ओके. तर याच पद्धतीने आपला काय असेल सिक्वेन्स असेल. याच्या आधी आपण मॅथ्स कंप्लीट केलेला आहे. ओके. आणि रिझनिंग ही आता आपल्या एक पुढच्या 5 ते 10 दिवसामध्ये काय होणार आहे कंप्लीट होणार आहे. ओके. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण कोडिंग डिकोडिंगला. डिकोडिंगचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे. आता मी या ठिकाणी सुद्धा जसं की एबीसीडी या ठिकाणी मी राईट करून ठेवली. त्यानंतर काही क्वेश्चनमध्ये एबीसीडी सोबत तुम्हाला काय करावे लागणार आहे, त्याचे नंबर सुद्धा काय करावे लागणार आहेत, पाठ करावे लागणार आहेत, ते सुद्धा मी या ठिकाणी राईट करून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते तुम्हाला समजावं, कन्सेप्च्युअल पार्ट क्लिअर व्हावं. बाकी तुम्हाला लर्न करावं लागणार आहे. ओके. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आपल्या कोडिंग डिकोडिंग या टॉपिकला. सुरुवात पहिला क्वेश्चन. इन अ सर्टन कोड लँग्वेज ईगल इज रिटन ॲज हा जो ईगल वर्ड आहे हा या पद्धतीने राईट केलाय. त्यानंतर ड्रीम हा जो वर्ड आहे तो या पद्धतीने राईट केलाय. तर सिन्स हा वर्ड कशा पद्धतीने राईट होईल असं आपल्याला त्यांनी विचारले. ठीक आहे. तर बघूया आपण ईगल आणि हा जो वर्ड आहे हा कशा पद्धतीने राईट झालाय. ई ला काय वर्ड दिलाय त्यांनी डी. पहा ई रिवर्स आलेला आहे डी म्हणजे एकनी काय झालेला आहे तो मायनस झालेला आहे. त्यानंतर ए नंतर झेड आलाय. ए नंतर मायनस जर केला तर मी झेड कडे जातो. ओके. म्हणजे हा -1 हा -1 आहे. त्यानंतर जी जी आणि इथं एफ दिलाय जी आणि एफ म्हणजे हा सुद्धा -1 आहे. यल यल नंतर इकडे जर पाहिलं तर के यल आणि के म्हणजे रिव्हर्स -1 आहे. ई जर तुम्ही पाहिला तर ई रिव्हर्स आहे आणि डी. ओके. म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही तर साधारण ई सुद्धा काय ई नंतर पुन्हा डी आला म्हणजे हा पण काय -1 काय रिव्हर्स आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर याचं जे कोडिंग झालंय ते -1 झालेलं आहे. आता हेच एबीसीडी तुम्हाला किती ठिकाणी लागणार आहे हे तुमच्या लक्षात आलंय. बरेचसे टॉपिक या पार्टवर डिपेंड आहे. त्यामुळे हे डायरेक्ट पार्ट करा किंवा तुमचा जो पेपर आहे त्याच्यावर तुम्ही स्पीडनी एकदम स्पीडनी लिहून ठेवली तरी चालेल. म्हणजे काय होतं क्वेश्चन सॉल्व्ह करताना ते डोक्यात नाही ठेवावं लागत. डायरेक्ट तुम्हाला हे करता येतं. ओके. तर या पद्धतीने आपल्याला आता हा वर्ड राईट करायचा आहे. सिन्स -1 यसच्या आधी -1 आर म्हणजे आपली सुरुवात आरनी होणार आहे. ओके. आरनी जर आपली सुरुवात होणार असेल तर हा एक आपला कट झाला, हा एक कट झाला रिवर्स. ओके. त्यानंतर आहे -1 मागे यायचे आपल्याला. आय नंतर आर नंतर हा एक आपला ऑप्शन सॉरी ऑप्शन करेक्ट नाही येतो अजूनही. ओके. ठीक आहे. त्यानंतर सेकंड कडे जायचंय आय आधी आय सॉरी आय इथे आहे. आयच्या रिव्हर्स -1 म्हणजे एच आर नंतर यायला पाहिजे तो एच. आपला वर्ड फायनल झालेला आहे. पूर्ण करायची गरज नाहीये कारण आर फक्त या दोघांमध्येच होता. त्याच्यात आर नंतर इथं जे आणि इथं आर नंतर एच आपल्याला मागं जायचंय त्यामुळे आर एच असणार आहे. बाकी काही डिकोड करायची गरज लागलेली नाही. -1 आपला या पॅटर्ननी काय झालेलं आहे उत्तर बरोबर आलेलं आहे. तुम्हाला सगळं करून पाहिजे सुद्धा गरज नव्हती. फक्त एक माहिती म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे. आता काही क्वेश्चन तुमचे असे असणार आहेत का तुम्हाला शब्द आणि पुढं आकडे दिले जाणार आहेत. यांचं कोडिंग कशा पद्धतीने केलं हे तो आपल्याला इथं काय करायचंय डिकोड करायचंय आणि त्यानुसार आपल्याला विचारलेले शब्द कशा पद्धतीने त्याचा नंबर काय येईल हे आपल्याला हे करायचंय. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावे लागणार आहे एबीसीडीचे नंबर पाठ करावे लागणार आहे. सरळ पण पाठ करा उलटे पण पाठ करा. ओके. आणि नसेल तर बिंदास एबीसीडी सरळ लाईनी लिहून घ्या आणि त्याला काय द्या रिटर्न आकडे द्या. ओके. एका लाईन मध्ये लिहून त्याला सरळ आकडे दिले तरी चालेल. काही आकडे तुमच्या सहज लक्षात राहतात पण काही आकडे राहत नाहीत. पण याच्यावर जर तुम्हाला 4-5 प्रश्न विचारले जाणार असेल एखाद्या पेपरमध्ये तर मला वाटतं लिहायला स्पीडनी काही हरकत नाही. ओके. ठीक आहे. सुरुवात करूया आपण. तर पहा ऍक्सेस हा जो वर्ड आहे तो कशा पद्धतीने राईट झालेला आहे बघूया आपण. ई साठी 7 घेतलेला आहे. ई साठी जर इथं वर्ड पाहिला तर लेटर त्याचं 5वं आहे म्हणजे ई या अल्फाबेटमध्ये 5 नंबरला येतो. 26 लेटर आहेत ए टू झेड हे तर माहिती आहे तुम्हाला ते सांगायची गरज नाही. आपण एक माहिती असू द्या आपण या ठिकाणी क्विक रिव्हिजन बॅच घेतो. इथं तुम्हाला मी टॉपिक शिकवत नाही आणि टॉपिक शिकवत नाही तर मला पूर्ण अख्ख्या कन्सेप्ट अख्खा डिटेल पार्ट घेता येत नाही. मला नंबर ऑफ क्वेश्चन आणि त्याची प्रॅक्टिस या रिलेटेडच जायचे. जास्त मला म्हणजे एक लिमिट आहे त्याच्या बाहेर जाता येत नाही. सो मी या पद्धतीने तुम्हाला शिकवतोय. जेव्हा मी याच्यावर एक पूर्ण कोर्स डिझाईन करेल तेव्हा मात्र
एकूण एक कन्सेप्ट, एकूण एक पॉईंट इन मायक्रो लेवल पर्यंत तुम्हाला तो शिकवणार आहे. ओके, ठीक आहे. आता जर पाहिलं तर ई साठी लेटर वर्ड नंबर जो आहे तो 5 आहे, पण इथं किती घेतलाय 7 घेतलाय. इथं जर तो 7 आहे ओके, तर प्लस कितीने वाढ झालेली आहे, प्लस 2ने तो नंबर वाढवलेला आहे. त्यानंतर एक्स 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 जर नंबर पाहिलं तर 24 आहे आणि इथं 26 आहे. म्हणजे पा इथं 7 आहे पहिल्यांदा, नंतर 26 आहे, 7 26 ओके. हा पण प्लस कितीने वाढलेला आहे, 2ने वाढलाय ओके. त्यानंतर सी साठी लेटर 3, पण इथं जर 5 वापरलाय तर इथं पण प्लस कितीने वाढ झालेली आहे, 2ने. त्यानंतर ई जर पाहिलं ईचं पुन्हा 5 आहे, म्हणजे पुन्हा 7 दिलाय, परत 2ने वाढलाय. त्यानंतर यस ओके, म्हणजे 21 ओके. या पद्धतीने यस जर पाहिलं तर यसची लोकेशन 19ला आहे, 2 ऍड झालेत, म्हणजे इथं सुद्धा काय प्लस 2ने ऍड झालेत. म्हणजे तुम्हाला जे लेटर लिहायला सांगितलेलं आहे त्याच्यात त्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात पण 7ने आणि एंड पण 7ने, कारण जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं पण प्लस 2ने वाढ होणार आहे आणि ई म्हणजे 7 म्हणजे याचा हा गेला. ई सुरुवातीला शेवटी म्हणजे प्लस 2ने जायचं. आपल्याला या वर्डचे काय करायचे हे घ्यायचे, हे डिकोड नाही केलं तरी चालणार आहे, कारण एकावरनच तुमच्या लक्षात येणार आहे, तिथं पण तोच पॅटर्न असतो. त्यामुळं या तिघांमध्ये सुरुवात आणि एंड 7ने आहे ओके, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला दुसरे वर्ड पाहिजेत. यस साठी इथं 19 आहे, पण 21 आपल्याला वापरावं लागणार आहे. म्हणजे 7 नंतर इथं 19 दिलाय, म्हणजे हा वर्ड गेला. आता 7 आणि 21 त्यानंतर 51 आणि 53 ठीक आहे. म्हणजे 5 हे पण बरोबर आहे ओके. म्हणजे इथे 21 हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. इथे 31 आहे आणि इथं 11 आहे किंवा 1 आहे, बघूया आपण काय करायचं. त्यानंतर कोण येतोय यस नंतर येतोय सी 3 नंबरला आहे, सीचं झालं. ए जर पाहिलं तर 1 नंबरला 1 मध्ये जर 2 मिळवले तर मी 3 येतो, म्हणजे इथं 5 झाल्यानंतर 1 नाहीये, म्हणजे हा गेला. इथं 1च दिलंय त्यांनी, पण आपल्याला 3 पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे सी या ठिकाणी त्याचं काय फायनल आन्सर आहे. लक्षात आले. म्हणजे लेटर आणि त्याची जे पोझिशन आहे त्याच्यात आपल्याला काय करायचे, 2ने फक्त ऍड करायचे आणि ते आकडे आपल्याला इथं राईट करायचे होते. या पद्धतीने या क्वेश्चनला आपण काय केलेलं आहे, डिकोड केलेलं आहे ओके. आपण जाऊया सेकंड क्वेश्चन. काय दिलंय बघा, इथे सुद्धा त्या पॅटर्ननीच तुम्हाला करायचंय ओके. या वर्डला या पार्ट मध्ये या नंबर मध्ये लिहिलंय, त्यानंतर या वर्डला या कोड मध्ये राईट केलेलं आहे. तर आपल्याला विचारलंय या वर्डला तुम्ही कशा पद्धतीने राईट कराल, त्याचे नंबर किंवा त्याचे कोड काय असणार आहे. जर आपण सुरुवातीला पाहूया डब्ल्यू ला 25 घेतलाय, पण डब्ल्यू ला 23 आहे, म्हणजे प्लस 2ने इथं पण वाढ झालेली आहे. जेचे जर लोकेशन पाहिले तर जेची लोकेशन 10 नंबरला आहे आणि इथं जर पाहिलं तर 12, म्हणजे पुन्हा प्लस 2 वाढ झालेली आहे. त्यानंतर यसला 21 दिला, एस आता आपल्याला कळलंय एस 19ला आहे ओके. म्हणजे जर तुमचे डायरेक्ट आकडे पाठ असतील, एसला 1 ला कोण, 2 ला कोण, 3 ला कोण, 4 ला कोण, 5 ला कोण, त्याच्यानुसार आता यस तुमच्या लक्षात आला आधीच्या प्रश्नानुसार तो का 19 नंबरला आहे, तिथे 21 दिलेला आहे. आणि इथं यल किती नंबरला आहे तुम्हाला पहा 12 नंबरला, पण इथं 14 दिलाय, म्हणजे प्लस 2ने, म्हणजे सगळीकडे काय झाले 2ने वाढ झालेली आहे. म्हणजे आता आपल्याला पी किती नंबरला आहे, पीचं लोकेशन जर पाहिलं तर 16 आहे, म्हणजे आपली सुरुवात ही 18 झाली पाहिजे होती ओके. पी किती नंबरला आहे 16, आपली सुरुवात 18 झाली पाहिजे होती. माझे हे सगळे पर्याय काय आले चुकीचे झालेले आहेत. म्हणजे एकच पर्याय जिथं 18 सुरुवात झाली आणि म्हणून मी डायरेक्ट काय केलं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 चॉईस केलेला आहे. बाकीची मला कोड लिहायची सुद्धा गरज पडलेली नाही. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा काय करायचा होता, डिकोड करायचा होता. आता थोडासा वेगळा पॅटर्न, मी फक्त काही पॅटर्नची गणितं घेतोय, त्यामुळे सगळी गणितं सेम तुम्हाला पाहायला भेटणार नाही ओके. इन अ सर्टन कोड लँग्वेज हा जो वर्ड आहे हा या पॅटर्ननी राईट केलेला आहे. त्यानंतर इथं हा जो वर्ड आहे तो या पॅटर्ननी राईट केला आहे. आणि हाऊ विल यस बी रिटन इन दॅट लँग्वेज, तर यसला नक्की कोणता लेटर यूज झालेला आहे किंवा सॉरी कोणता नंबर किंवा कोणता सिम्बॉल त्यांनी यूज केलाय असं आपल्याला शोधायचं, असं आपल्याला काढायचंय. मग आता इथं जर पाहिलं तर पहा ह्या दोन वर्ड मध्ये काय साम्य आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल का यस साठी काय वापरलं गेलं. आता इथं जर पाहिलं तर LAKE इथे पण आहे, LAKE इथं पण आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं कोण एक्स्ट्राचा आहे, ऍप एक्स्ट्राचा आहे. मग LKE साठी इथं कोण आलंय समजा, आता याच्यात LKE इथं पण आहे, म्हणजे इथं कोण एक्स्ट्राचा आहे, यस एक्स्ट्राचा आहे. आता याच्यासाठी कोणतं वापरलं गेलंय सिम्बॉल्स, @ अँड त्यानंतर आहे 2 3 4 8. इथं जर पाहिलं तर 2 3 4 8 इथं पण आहे, 2 3 4 8 तिथं पण आहे. म्हणजे LKE तिथं पण आहे, LKE इथं पण आहे, म्हणजे इथं एक्स्ट्राचा एक सिम्बॉल यूज झालाय, तो कोण आहे @ म्हणजे ऑब्विसली यासाठी तो असणार आहे. कारण असं का, कारण पहा इथं हा जो एफ साठी सिम्बॉल आहे तो त्यांनी कोणता वापरलाय, अँड वापरला.
बरोबर आहे. बाकी एल के ई आणि एल के इथं पण आहे, त्याच्यासाठी जर 2 4 8 तिथे आहेत आणि 2 4 8 इथं पण आहेत, याचा अर्थ दोघांचे सेम लेटरसाठी सेम वर्ड आलेले आहेत. वेगळा जो सिम्बॉल आहे तो फक्त कोणासाठी, यस साठी आहे, कारण यस इथं वेगळा आहे फक्त, म्हणून त्यासाठी कोणता घेतलेला आहे, @ म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे आपला डी. डी साठी कोणता सिम्बॉल यूज केलाय तर डी, सॉरी यस साठी तो @ आहे. आता इथं पाहिलं तर पुन्हा सर्टन लँग्वेज कोड रेडिओ कसा लिहिलाय तर हा या पद्धतीने लिहिलाय, तर हा वर्ड सॉरी हा या पद्धतीने लिहिलाय, हा या पद्धतीने लिहिलाय, तर याच्यासाठी कोणता लेटर यातलं सिलेक्ट होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघूया आपण. आर साठी कोण आलेला आहे, यस. आर आर आणि यस म्हणजे +1 नी वाढ झालेली आहे. ओके, +1 आहे सुरुवातीला, त्यानंतर यस नंतर झेड आलाय, सॉरी ए नंतर झेड म्हणजे पुन्हा -1 आहे, सॉरी -1 आहे या ठिकाणी, लक्षात असू दे. मायनस आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे डी नंतर इथं कोण आलाय, ई. डी नंतर ई म्हणजे पुन्हा काय केलेलं आहे इथं +1 आहे. ओके, त्यानंतर आय नंतर कोण आलेलं आहे, ई. आय नंतर कोण आहे, एच. ओके, आय नंतर एच म्हणजे पुन्हा -1 आहे. आणि ओ नंतर कोण आहे, पी आहे. ओ नंतर पी आहे म्हणजे +1 आहे. म्हणजे +1 -1 +1 -1 या पद्धतीने आपण चालू झाली, म्हणजे या पद्धतीने कोड आहे. तर आपल्याला टेलिव्हिजन याच्यासाठी चॉईस करायचं आहे. टी साठी +1 असणार आहे. टी नंतर कोण येणार आहे, टी नंतर यू येणार आहे, म्हणजे आपली सुरुवात यू ने झाली पाहिजे. इथं सगळ्यांची सुरुवात यू आहे, म्हणजे पहा यू इथे आहे, इथे आहे, इथे आहे. नंतर डी आहे, डी 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 डी. नंतर एम पण आहे, यू डी एम डी. इथं पण आहे पहा, यू डी एम डी, एम डी, एम डी, एम डी. डब्ल्यू पण आहे, डब्ल्यू पण आहे, डब्ल्यू पण आहे, डब्ल्यू पण आहे. एच 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 एच. ओके, मग प्रॉब्लेम कुठे आहे, सुरुवात इथं पहा, याच्या नंतर आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांचं सेम. शेवटचे किती लेटर फक्त पाहिजेत आपल्याला, शेवटचे किती लेटर, 4. ओके, मग इथं काय +1 -1 +1 -1 +1 -1 +1 म्हणजे टी साठी +1 आहे. आता इथं हा जर +1 नाही आहे तर शेवटचे 4 फक्त आपल्याला पाहिजेत. एस नंतर टी यायला पाहिजे, एस नंतर टी, बरोबर आहे. म्हणजे एस नंतर टी ही जे एक्झाम्पल आहे हे कट झालं. आता एस नंतर टी आला, टी पण आहे, टी आहे, इथं टी आहे, एच आहे, एच आहे, एच आहे, म्हणजे आता फक्त ओ एम, पी एम आणि पी एन याच्यासाठी विषय राहिलेला आहे. ओके, ठीक आहे. मग आता शेवटच्या 2 साठी, आता इथं जर पाहिलं +1 आहे, इथं -1 आहे, इथं +1 आहे, याच्यासाठी ओ साठी +1 आहे. ओके, ओ नंतर जर +1, ओ नंतर कोण यायला पाहिजे, पी यायला पाहिजे, पण म्हणजे आता हा कट झाला, ओ नंतर पी इथं आला, इथं आला. ओके, ठीक आहे. आता इथं जर +1 येते, इथं -1 यायला पाहिजे. मग एन इथे इथं मायनस मागं गेलं पाहिजे ना आपण, म्हणजे एम, म्हणजे हा पर्याय हा काय झाला, कट झाला. आलं लक्षात, म्हणजे या पॅटर्ननी आपण काय केलं, याला डिकोड केलेलं आहे. कशा पद्धतीने केलंय तुमच्या लक्षात आलंय. ओके, ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता इथे थोडासा वेगळा क्वेश्चन दिलाय पहा, काय सांगितलंय, इन अ सर्टन कोड लँग्वेज टॉय आर गॅड गेट्स इज कोडेड DJSQTY and gadgets are machines is coded MPTYDJ. Okay, DJ. What is the code for gadgets साठी कोणता कोड वापरला गेलाय, आपल्याला ते ट्राय करायचंय. ठीक आहे, बघूया आपण. आता इथे जर पाहिलं तर टॉय आर गॅडगेट्स, आणि इथं जर पाहिलं तर DJSQTY. आता इथे जर पाहिलं तर पुन्हा गॅडगेट्स आर इथं पण आहे, म्हणजे या 2 वाक्यांमध्ये जर पाहिलं गेलं तर आर पण आहे, गॅडगेट्स पण आहेत, म्हणजे ह्या दोघांमध्ये इथं जर पाहिलं तर इथं याच्यासाठी जो कोड वापरला गेलाय तोच याच्यासाठी इथं असणार आहे, जो याच्यासाठी कोड वापरला गेलाय तो इथं असणार आहे. मग दोघांमध्ये सेम कोड कोणते आहेत पहा, टीवाय इथं पण आहे, डीजे इथं पण आहे, डीजे इथं पण आहे. म्हणजे याचा अर्थ गॅडगेटसाठी एकतर टीवाय यूज झालाय, नाही तर डीजे यूज झालाय. ओके, आपल्याला माहित नाही. ओके, डिफरंट दोघांमध्ये कोण आहे, तिथं एसक्यू आहे, जिथं एमपी, कारण इथं टॉय आहे, जो टॉय याच्यात आला नाही, आणि इथं मशीन ते इथं आलं नाही. म्हणजे याचा अर्थ एमपी आणि एसक्यू वेगळे, डीजे काहीतरी यूज झालेलं आहे. म्हणजे काय असू शकतं, टीवाय एमपी ऑप्शन गेला, हा पण नाही, टीवाय किंवा डीजे.
आपल्याला परफेक्ट नाही सांगता येणार, पण कोणता तरी एक यूज झालेला आहे. अजून एक जर वाक्य दिलं असतं त्यांनी तर मग आपल्याला तो डिकोड करता आला असता, पण इथं आपल्याला डिकोड करता येत नाही, म्हणजे ह्या दोघांपैकी एक काहीतरी असणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पहा काय दिसतो इथं. इन अ सर्टन कोड लँग्वेज शी इज गर्ल सेम त्या पॅटर्ननी आहे. इथं जर पाहिलं तर 739. आता कोणतं म्हणजे कोणता नंबर कोणासाठी हे आपल्याला माहित नाही, ते आपल्याला पुढे कळणार आहे. पहा कसं, ही इज बॉय. ओके, त्यासाठी कोड काय 965. ओके, आता जर ह्या दोन वाक्यांमध्ये कॉमन वर्ड कोणता आहे, शी इज गर्ल, ही इज, म्हणजे दोघांमध्ये इज काय कॉमन, म्हणजे इथं जर मी इज कॉमन लिहिला तर ह्या दोघांमधला कोड पहा इथं 739,965, म्हणजे याचा अर्थ 9 ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे. पहा 9 दोघांमध्ये काय आला कॉमन आला, म्हणजे इज साठी 9 वापरले हे फायनल झालं. कारण दोन वाक्यांमध्ये इज कॉमन आहे आणि दोन कोड मध्ये 9 कॉमन आहे. ओके डन. त्यानंतर आलो आपण पुढे, गर्ल इज टॉल. ओके, त्याच्यासाठी कोड काय 938. मग आता सिंपल आहे पहा, ह्या दोन मध्ये जर मी कम्पेअर केलं तर आता ई साठी 9 आहे हे फायनल झालं. मग ई साठी जर 9 आहे तर 73 इज आहे, हा सॉरी 9 इज आहे. मग आता इथं जर पाहिलं तर इथं इथे शी इज गर्ल आणि गर्ल इज टॉल, म्हणजे इथं गर्ल कॉमन वर्ड आहे आणि इथं कॉमन कोड कोण आहे 3 आहे पहा, म्हणजे 3 म्हणजे गर्ल साठी काय यूज झालंय 3 हा नंबर यूज झालाय. ओके, त्यानंतर आपल्याला विचारले हाऊ इज शी कोडेड इन दॅट लँग्वेज. तर शी साठी कोणते लँग्वेज कोणता कोड आहे तर 7 ऑब्विसली. आता याच्यासाठी कोणता आला गर्ल, इथं कोण आहे म्हणजे गर्ल साठी 3 आहे, ई साठी 9 आहे, तर 7 साठी शी असणार आहे. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे 1. मग या पद्धतीने आधीच्या प्रश्नामध्ये आपल्याला कम्पेअर करता आलं नाही कारण दोनच वाक्य दिली होती. इथं मात्र कम्पेअर करता आलं कारण 3 वाक्य दिली होती. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला काय विचारले जाणार आहेत, क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर क्वेश्चन नंबर 8 हा तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलाय, पाहून घ्या आणि याचं उत्तर तुम्ही शोधायचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 हा सुद्धा तुम्हाला सेम पॅटर्ननी सेम प्रकारे विचारला जातो. म्हणजे याचे ऑलरेडी याच्या टाईपचे आपण क्वेश्चन घेतलेत, म्हणून हे काही क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिससाठी इथं दिलेले आहेत. 2024चेच क्वेश्चन आहेत आणि हा क्वेश्चन नंबर 10 आहे. याच्यासारखा आत्ताच आपला क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे मला वाटतं. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचे, क्वेश्चनची काय करायची प्रॅक्टिस करायची. या ठिकाणी कोडिंग डिकोडिंग हा टॉपिक संपलेला आहे आपला. इथं तुम्हाला काय करायचं ABCD आणि ABCDचे जे अल्फाबेट आहे ते कोणत्या कोणत्या नंबरला कोण कोण आहे, तर हे तुम्हाला काय करायचे लर्न करायचे, पाठ करायचे. याच्यावर डिपेंड हा टॉपिक आहे. बाकी बेसिक तुम्हाला माहितीच आहे. ओके, तर या पद्धतीने आपण रिझनिंग कव्हर करतोय. उद्या भेटू असंच एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय, ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा.